हॅलो फ्रेंड्स, मी आर्या. सेलिब्रिटी तडकामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बरं, कसं आहे ना, नॉनव्हेज म्हटलं की कितीही खा, पोट मात्र काही भरत नाही. आणि त्यासाठी जर सपोज कोणाला घरचं खाऊन खूप कंटाळा आला असेल आणि मग बाहेरचं आपण शोधतो की बाबा कुठे नॉनव्हेज चांगलं मिळेल, तर डोंट वरी, मी तुम्हाला खूप छान ऑप्शन देते. कारण सध्या मी जिथे आले तिथे कबाब फेस्टिवल सुरू आहे. आता ही जी तुम्ही कॅब बघताय, तर सध्या जुहू येथे ऑर्किड हॉटेलमध्ये हा कबाब फेस्टिवल सुरू आहे. आणि इथली ही थीम आहे, म्हणजे कोणीही जर आतमध्ये येत असेल तर ही कॅप ते देतात. आणि इथल्या काही लोकांनीसुद्धा ही कॅप वेअर केलेली आहे. सो सेलिब्रिटी तडका या शोमध्ये आपण तडका लावण्यासाठी काही सेलिब्रिटींना घेऊन येतो, म्हणजे मी काही सेलिब्रिटींना घेऊन येते. तर आज माझ्याबरोबर कोण असणार आहे ते बघूयात. ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं, अशी दिलखुलास अभिनेत्री वर्षा उसगावकर. घारे डोळे आणि आपल्या कमालीच्या अदाकारीनं तिनं सर्वांचीच मनं जिंकली. डान्स असो किंवा मग फाईट सीन्स, तिनं तिची भूमिका अगदी काटेकोरपणे पार पाडली. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ती एक ग्लॅमरस ॲक्ट्रेस म्हणून ओळखू लागली. आज आपण सेलिब्रिटी तडकामध्ये भेटणार आहोत वर्षा उसगावकर यांना. सो फ्रेंड्स, वर्षा उसगावकर यांच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगणं तितकं फार कठीण आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी खूप गप्पा मारूयात आज. आणि ऑफकोर्स हा इथला कबाब फेस्टिवल ते किती एन्जॉय करतायत ते आपण बघूयात. ऑर्किड हॉटेलमध्ये कबाब फेस्टिवल अगदी जोरदार सुरू आहे. आणि इथे माझ्याबरोबर सध्या आहेत वर्षा उसगावकर. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुम्हाला अगदी मी यांच्या किचनकडे अगदी थेट घेऊन आले. अगदी अगदी. बरं, आज आपण एक डिश करणार आहोत आणि तीही तुमच्या हातातून. तर काय आज तुम्ही दाखवणार आहात? ह्याला गिलोटी कबाब म्हणतात आणि हे मटणचे कबाब आहेत. नॅचरली खरं म्हणजे मी स्वतः मटण खात नाही, पण आज खास तुम्हा सगळ्यांसाठी मी ही डिश बनवणार आहे. आणि खरं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, स्वयंपाक हा माझा प्रांत नाही आहे, पण तरीसुद्धा मला वाटतं प्रत्येक बाईला स्वयंपाकघर काही चुकलेलं नाही आहे, नाही का. आणि लग्नानंतर तर आपल्याला नवऱ्याच्या प्रेमासाठी वगैरे करावंच लागतं. त्याप्रमाणे मी थोडंफार शिकले, पण आता हे मात्र मी शेफनी मला शिकवलं. आणि हे अगदी वाचून, म्हणजे त्यांनी माझ्याकडून पडवून घेतलं आणि त्याच्यानंतरच आता मी हे डेअरिंग करते आहे. गिलोटी कबाब आता आपण पाहणार आहोत. वर्षा मॅडम कसे करणार आहेत बघूयात. बरं, सुरू करूया आपण. हो, आता ही मटणाची पेस्ट आहे. आता सगळी नावं मला माहिती नाही आहेत, पण जशी मला नावं, म्हणजे मला ज्याप्रमाणे त्यांनी पढवलं आहे ते मी तुम्हाला सगळं आता, म्हणजे कदाचित चूक होऊ शकते त्याच्यामध्ये. हे आल्या लसणाची पेस्ट आहे. हां, ही थोडीशी घालायची आपण त्याच्यात. नंतर हे सगळे मसाले आहेत. हा एक मसाला आहे, तो थोडासा घालायचा, म्हणजे थोडं थोडं सगळं घालायचं. हा एक मसाला आहे एक प्रकारचा. हे तुम्हाला दिसतंय तर ही कच्ची पपई आहे. हां, कच्ची पपईसुद्धा त्याच्यात थोडी मिक्स करायची. नंतर हे दाण्याचं कूट, जसं आपण असतो त्याला थोडंसं टेस्टसाठी. हो, जाडसर, म्हणजे ते तुकडे लागले पाहिजेत ह्याप्रमाणे तो ठेवलेला आहे. दाण्याचा कूट घातला आपण त्याच्यामध्ये. मग हा एक प्रकारचा मसालाच आहे. हे मीठ चवीसाठी. नमक, कुठल्याही गोष्टीमध्ये नमक महत्त्वाचं असतं, नाही का. नमकशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. ते चेहऱ्यामध्ये सुद्धा थोडं असावं लागतं. मसाला ज्याला म्हणतो. आणि हे काय म्हणतो आपण त्याला, मिरीची पावडर. आणि ही थोडी इलायचीची पावडर घातली. नंतर हे खोबरं, किसलेलं खोबरं, हे थोडं घालायचं याच्यामध्ये. आता सगळं आपलं मिसळून झालेलं आहे. आता त्याच्यात थोडं पाणी घालायचं, जेवढं पाहिजे तेवढं, कारण ते मिसळलं गेलं पाहिजे, नाही का. आणि आता हा मिक्सचर मी तयार करणार आहे.
आता अशा तर हे प्रकारे mix तर होतंय. हां. पण मला हे सांगा की कधी तुम्ही याआधी असं काही नॉनव्हेज केलंय का घरी? नॉनव्हेज म्हणजे माझा आवडता म्हणजे जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मासे, ओके. आणि मासे अर्थात मी बनवले आहेत. वाव. माझे मिस्टर मासे खात नाहीत, ते व्हेजिटेरियन आहेत, पण मी स्वतःसाठी बनवते ना. पापलेटची करी किंवा काय म्हणतो आपण त्याला, बांगड्याचं हुमण म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे हुमण म्हणजे करी. अच्छा. त्याला त्रिफळ वगैरे घालून, त्रिफळाचं नाव ऐकलं असशील तू. हो, ऐकलंय. त्रिफळ, नंतर आपली कोकम हं. हे घालून बांगड्याची आम्ही आमटी बनवतो. नंतर म्हणजे मी सारस्वत आहे, त्यामुळे सारस्वती पद्धतीचं हे जेवण आहे सगळं. तसंच पापलेटची आमटी, त्याच्यात हळद मिरची वगैरे सगळं घालून त्याची बनवली आहे. पण चिकन मटण असं मसाला वगैरे तसलं मी बनवलेलं नाही आत्तापर्यंत. म्हणजे पुढे बनवीन, आता ह्याच्या पुढे कदाचित बनवीन, कारण आज श्री गणेशा झालेला आहे मला वाटतं. तर अशा प्रकारे हा मिक्सर तयार झाला. तर आता मी ही पॅटी बनवायला घेऊ का? आता ही पॅटी अगदी नाजूक पद्धतीने ती बनवायची अशी. वाव, खूप छान तुम्ही बनवलंय. थँक्यू. आणि ह्याच्यात बरं का, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यात सँडलवूड पावडरसुद्धा आहे. म्हणजे सँडलवूड आपण खाऊ शकतो पावडर, हे मला माहीत नव्हतं आतापर्यंत. तर ती एडिबल आहे, म्हणजे खाऊ शकतो. तर अशा प्रकारे ही पॅटी तयार झालेली आहे आणि आता आपण ही तळायची आहे. तर अर्थात ही तुपात तळायची असते, त्यामुळे हा अतिशय रिच गिलोटी कबाब आहे हा. म्हणजे जे कॅलरी कॉन्शियस आहेत किंवा जे डायटिंग वगैरे करणार आहेत त्यांच्यासाठी म्हणजे एक दिवस ते विसरू शकतात, म्हणजे रविवारी वगैरे ते हे करू शकतात. तर आता आपण हे तळूया. मला थोडंशी मदत करशील का? हे तूप जरा ह्याच्यावर तव्यावर घातलं पाहिजे. तवा चांगला तापलेला आहे. टाकू? एक चमचा पुरेसा आहे ना? हां, एक चमचा, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं जास्त इथे टाकून दे. हां, बस मला वाटतं ठीक आहे, एवढं ठीक आहे, जास्त पण नको. आणि आता आपण हा त्याच्यावर ही पॅटी घालूया. हां, अशा प्रकारे आपण ती तळायला घातलेली आहे. आणि आता आपण ती म्हणजे आधी ती फॉर्म झाली पाहिजे थोडी, आणि त्याच्यानंतर आपण त्याला ती थोड्या वेळाने परतायची. तुला येतो की नाही स्वयंपाक? हां, म्हणजे थोडाफार येतो, करते मी घरी. बरं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही. अरे वा, हा एक्सपिरियन्स तुम्हाला आता कसा वाटतोय? मस्त, छान. म्हणजे मला असं काय आपण म्हणतो, आय मीन द शूज ऑफ अ शेफ. ते ज्या पद्धतीने कुकरीचे शोज वगैरे मी बघते, वेगवेगळे मोठे मोठे जे नावारूपाला आलेले आहेत शेफ्स, त्यांचे बघते, तर असं कधी वाटतं की मी सुद्धा तशा प्रकारे असा होस्ट करावा किंवा तिथे जावं एखाद्या एपिसोडसाठी. पण अर्थात स्वयंपाकाची फार भीती वाटते मला, कारण तो व्यवस्थित कुणीतरी खाणार आहे ना, प्रयोग करून नाही चालणार. त्यामुळे आज मला वाटतं माझं ते स्वप्न पूर्ण झालं. एक बाजू झाली असावी. हो, म्हणजे मला वाटतं थोडासा अजून वेळ आहे त्याला. हां, कारण त्याचा शेप पण बिघडला नाही पाहिजे, ती तुटली नाही पाहिजे, त्या अर्थाने ते व्यवस्थित हे झालं पाहिजे. बरं, तुम्हाला व्हेजमध्ये काय आवडतं? व्हेजमध्ये खरं म्हणजे आता गोवा बदनाम आहे असं म्हणतात की गोव्याला सगळे नॉनव्हेजच खायला जातात, पण असं नाही आहे. गोव्याला आमचे सारस्वती जे व्हेजिटेरियन पदार्थ आहेत ते खूप छान असतात. आता मुगाच्या गाठी म्हणून आम्ही करतो. मुगाच्या गाठी व्हेज म्हणजे कोंब काढलेले मूग, आणि नंतर प्रत्येक आमच्या डिशमध्ये नारळ असतोच, म्हणजे नारळाचं दूध आणि किंवा म्हणजे वाटलेला नारळ, म्हणजे त्याची पेस्ट केलेली, हे असतंच. त्याच्याशिवाय गोवाचा कुठलाही पदार्थ अपूर्ण आहे, मग तो व्हेज असेल नॉनव्हेज असेल. तर ह्या मुगाच्या गाठी ज्या असतात त्या मला फार आवडतात. बरं, तुम्हाला कोणाला आपण जसं देतो खाण्याऐवजी स्वतःही खातो आणि दुसऱ्यांनाही ते खाऊ घालतो, तर याच्यामध्ये किती मजा येते? जास्त खाऊ घालण्यात मजा येते. आणि हे तुम्ही स्वयंपाक शिकल्यानंतरच तुम्हाला त्याची मजा जास्त येते. आधी मला याचा अर्थ कळत नव्हता की दुसऱ्यांना खाऊ घालणं म्हणजे किती समाधानकारक असू शकतं, किती ते समाधान देऊ शकतं आपल्या मनाला. हे आपण जेव्हा गॅससमोर उभे राहतो आणि स्वतः जेव्हा बनवतो, असं वाटतं की ते चांगलं झालं पाहिजे आणि त्याचा आस्वाद समोरच्याने घेतला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण मन लावून स्वयंपाक केला पाहिजे. त्यामुळे जे जे स्वयंपाक करतात मला असं वाटतं की ते पुण्याचं कार्य आहे. वर्षा मॅम, मला तुमच्या डाएटविषयी विचारायचं. अगदी तुम्ही अजूनही मेंटेन आहात, म्हणजे तुमच्याबरोबरच्या कित्येक अभिनेत्री आज, म्हणजे ऑफकोर्स असं बोलू नये, पण तुम्ही अगदी म्हणजे आहे तशाच. काय राज आहे? तेवढं विचारू नको, म्हणजे राज काहीच नाही म्हणून विचारू नको असं म्हणते. म्हणजे राज नाही असं अजिबात नाही आहे. खरं सांगू का, मलाच माहिती नाही. मला एक सांग, तू काय खातेस, मग मी सांगते मी काय खाते ते.
म्हणजे मी काय खात नाही ते तुला सांगते. पण मी खरं सांगू का, मी सगळं खाते. सगळं म्हणजे काय, पोटाला आवश्यक ते खाते. पोटाला जे अनावश्यक आहे ते मी खात नाही. मला ते एक म्हण आहे ना, आपण खाण्यासाठी जगायचं नाही, आपण जगण्यासाठी खायचं. आणि मला वाटतं ते वाक्य माझ्या डोक्यात आहे. हे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की जिभेचे चोचले पुरवू नकोस, जिभेला जे गोड वाटतं ते खाऊ नकोस, जे शरीराला चांगलं आहे, पोषक आहे ते खा. तर ते शरीराला जे न्यूट्रिशन देतं ते मी खाते. आणि अर्थात थोडा प्राणायाम करते. पण तो गेल्या 4-5 वर्षांपासून. त्याच्या आधीपासून मी अशीच आहे. म्हणजे मी कधीच जिममध्ये गेले नाही किंवा असं नाही की मी रोज महिन्यातले 30ही दिवस पळते, धावते, वॉक करते, असंही नाही आहे. म्हणजे जेव्हा 10 दिवस, 5 दिवस, कधी तर महिन्यातून एकदासुद्धा वॉक होत नाही. त्यामुळे फिजिकल एक्सरसाइज तसा मी खरं करत नाही. पण करायला पाहिजे प्रत्येक माणसाने, कारण शरीराचं सर्व्हिसिंग होत राहिलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. सो फ्रेंड्स, तुम्हाला इथून वर्षा मॅडमने खूप छान छान टिप्स दिलेल्या आहेत. खूप छान असं खरपूस ते तळलं गेलंय. हो, आता अशा प्रकारे हा गलोटी कबाब तयार झालेला आहे. आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया. छान, म्हणजे ते ह्याच्याबरोबर सजवलेला आहे आणि तो अशा प्रकारे सर्व करायला तयार आहे. खरं म्हणजे मी मटण खात नाही, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, तरीसुद्धा मला मोह आवरत नाही टेस्ट करायचा. पण मी नाही करू शकत, कारण मी कधीच खाल्लेलं नाही आहे मटण. पण सगळ्यांना तुम्हाला मी आवर्जून अशी एक रिक्वेस्ट करेन की तुम्हीसुद्धा हा बनवून बघा, कारण कसं करायचं ते मी तुम्हाला आत्ताच दाखवलं. आणि ही डिश बनवून झाल्यानंतर तुमचे अभिप्राय कळवा. कसा तुम्हाला वाटला, त्याचा स्वाद कसा वाटला, हे नक्कीच आम्हाला कळवा.